कणकवलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या स्मरण ग्रंथाचं प्रकाशन नामवंत कवी अजय कांडर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या सभागृहात सदर ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलंय। तर यावेळेस कणकवली कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक सीमा हडकर तसंच कवी मोहन कुंभार आणि संमेलनाचे प्रमुख पाहुणे कवी सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळेस होती। यावेळी सम्यक संबोधी साहित्य संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंके तसंच उपाध्यक्ष संदीप कदम, सदस्य धम्मपाल बाविस्कर, सत्यवान साटम हे उपस्थित होते। तर कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली सम्यक संबोधी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं असून या स्मरण ग्रंथामध्ये बांदेकर यांच्या कादंबरीवर समीक्षक डॉक्टर दत्ता घोलप यांचा अभ्यासपूर्ण लेख, तर सम्यक संबोधी पुरस्कार विजेते कवी सफर अली यांच्या अल्लाह ईश्वर या काव्यसंग्रहावर कवी मोहन कुंभार यांचा लेख, प्रमुख पाहुणे मधुकर मातोंडकर यांच्या सांस्कृतिक वाटचालीविषयीचा लेख, तर कवी संमेलनाध्यक्षा संध्या तांबे यांचा परिचय करून देणारा लेख आदी लेखनांचा समावेश या ग्रंथामध्ये करण्यात आला आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।